बातमीपत्राकडे आपण वळूयात, पण त्याची सुरुवात आपण करूया महत्त्वाच्या बातम्यांनी। 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घ्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी। नोव्हेंबर 2025 पर्यंत ईव्हीएम पुरवण्याचे देखील आदेश। पंतप्रधान मोदी माझे दुश्मन नाहीत, मात्र ते शिवसेना संपवण्यासाठी निघालेत। उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका। शेतकऱ्यांचे नुकसान डोळ्या देखत दिसतंय, तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला हवी। उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। सर्वाधिक भ्रष्टाचार कौशल विकास खात्यात, बोगस नावे असलेल्यांना पैसे वाटप, राऊतांचा आरोप। तर आरोप करणारे आता सुद्धा जामिनावर, नवनाथ बंद यांचा राऊतांना टोला। मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन, मात्र कर्जाचा डोंगर असताना जनतेच्या पैशांची उधळपट्टी का? राऊतांचा थेट सवाल। जात म्हणून आम्ही वेगळे, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास। बंजारा समाजाकडून तीव्र विरोध झाल्यानंतर वंजारी आणि बंजारा एकच या विधानावर धनंजय मुंडेंची सारवासारव। लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्याचं समोर। कर्जाचा आकडा 9,32,242 कोटींपर्यंत पोहोचण्याचा वित्त विभागाचा अंदाज। राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफांचा राजीनामा। वैयक्तिक कारणांमुळे सराफांनी राजीनामा दिल्याची माहिती, तर जानेवारीपर्यंत पाहणार काम। एल्फिस्टन पूल पाडण्याला स्थानिक रहिवाशांचा विरोध। राज ठाकरेंची भेट घेत मांडली भूमिका। राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या आदिवासींचा मोर्चा पोलिसांनी अखेर रोखला। आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना मुंबईच्या वेशीवर अडवलं। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये बंजारा समाज रस्त्यावर उतरलाय। छत्रपती संभाजीनगर ते नांदेड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। आणि आयुष कोमकर हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अटकेत। कृष्णा आंदेकर समर्थक पोलिसांसमोर हजर। हत्येच्या घटनेनंतर होता फरार।